B.Ed वन अँड ऑल स्टुडंट्स. मागच्या तासाला आपण पाठ नियोजनामध्ये मूल्यमापन याविषयी माहिती मिळवलेली आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणजे उद्दिष्टे आणि त्याची स्पष्टीकरणे. ही पाठासंदर्भात विषयानुरूप कशी लिहायची असतात याची माहिती आपण आजच्या तासाला घेणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला माहिती आहे की कोणतीही गोष्ट ही माणसाच्या आयुष्यात हेतुविरहित, उद्दिष्टाविरहित किंवा ध्येयविरहित नसते. साधं आपण बाजारामध्ये एखादी गोष्ट खरेदी करायला गेलो तर ती वस्तू खरेदी करण्यामागे सुद्धा एक निश्चित असं आपलं ध्येय आणि उद्दिष्ट असतं. इथं तर आपण शाळेमध्ये अध्ययन अध्यापन करायला येतोय आणि हे अध्ययन अध्यापन करत असताना आपल्याला विषयांच्या उद्दिष्टांचा विचार करणं क्रमप्राप्त ठरतं. कारण सगळ्यात दूरगामी ध्येय जर विद्यार्थ्यांचं आपण बघितलं तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आहे. आणि विद्यार्थ्यांचा हा सर्वांगीण विकास जर आपल्याला साध्य करायचा असेल तर त्याच्याशी निगडीत असणारी उद्दिष्ट ही आपल्याला पूर्ण करावी लागतात. तरच त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. म्हणजे नेमका कशा कशाचा विकास करायचा हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. कारण सर्वांगीण विकास हे एक या ठिकाणी व्यापक ध्येय आहे. आणि मग ध्येय म्हणजे काय, उद्दिष्ट म्हणजे काय हे या ठिकाणी आपल्याला जाणून घेणं आवश्यक ठरतं. ध्येयची व्याख्या सांगत असताना आपल्याला अशी सांगता येते की ध्येय जे आपल्याला मांडायचं असतं ते सर्वसामान्य स्वरूपामध्ये मांडायचं असतं. ध्येय हे जे आपल्याला गाठायचं असतं त्याची सर्वसामान्य आपल्याला दिशा देता येते. ध्येय हे ढोबळ लक्ष्य असतं. या ध्येयामुळे एखाद्या विषयाचे अभ्यासक्रमातील सर्वसामान्य स्थान आपल्याला निश्चित करता येतं. शिक्षणाची ध्येय ही देशाची संस्कृती, राजकीय प्रणाली, सामाजिक व राजकीय परिस्थिती, देशापुढील समस्या यावर ठरवली जातात. आपल्या लोकशाही विचारसरणीच्या देशात स्वतंत्र विचार करू शकणारे असे सुजाण नागरिक तयार करणं हे आपलं प्रमुख ध्येय आहे. आता या ठिकाणी ध्येयाशी निगडीत उद्दिष्ट असतात. त्यामुळं याच्या पुढचा टप्पा येतो की उद्दिष्ट म्हणजे काय हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया. तर ध्येयाप्रत जाण्याच्या मार्गावर जे अनेक टप्पे असतात त्याला उद्दिष्ट असं म्हणतात. आता याच्यासाठी उदाहरण आपण आपल्या बीएडच्या संदर्भातच त्याची चर्चा करूया की बीएड पूर्ण करणं हे तुमचं ध्येय आहे आणि हे दूरगामी ध्येय आहे. म्हणजे लगेचच साध्य होणार नाही. याला काही कालावधी लागणार आहे. मग तो 2 वर्षाचा असेल, 3 वर्षाचा असेल, अगर 4 वर्षाचा असेल. या एवढ्या कालावधीमध्ये आपल्याला बीएड डिग्री प्राप्त होणार आहे. मग ही बीएड डिग्री प्राप्त करण्यासाठी तुम्हाला उद्दिष्ट रूपी टप्पे कोणकोणते पार पाडावे लागतात. तर पहिल्यांदा त्याच्यासाठी तुम्हाला प्रवेश निश्चित करावा लागतो. त्याच्यानंतर 2 वर्षाचं बीएड करणार असाल तर त्याच्यामध्ये 4 सत्रांच्या परीक्षा द्याव्या लागतात. या 4 सत्रांमध्ये येणाऱ्या विविध विषयांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि त्याचबरोबर प्रत्येक सत्रामध्ये जी त्याच्याशी निगडीत प्रात्यक्षिक आहेत, उदाहरणार्थ सूक्ष्म अध्यापन कृती सत्र असेल, शैक्षणिक साहित्य निर्मिती असेल, पाठ नियोजन असेल, त्याच्यानंतर ईपीसीचं प्रॅक्टिकल असेल, तर हे उद्दिष्ट रूपी टप्पे तुम्हाला हे पूर्ण करावे लागतात. तेव्हाच तुम्ही तुमचं जे ध्येय निश्चित केलेलं आहे त्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. म्हणजेच तुम्हाला बीएडची डिग्री ही या ठिकाणी मिळू शकते. म्हणजे याच्यावरून तुम्हाला ध्येय आणि उद्दिष्ट यातला फरक पण लक्षात आला असेल. तर ध्येय हे दूरगामी असतं आणि उद्दिष्ट हे तात्कालिक असतं. ध्येय हे मोठं असतं परंतु उद्दिष्टाचे टप्पे जे आहेत ते छोट्या छोट्या स्वरूपाचे असतात. म्हणजे ध्येयाप्रत जाण्यासाठी आपल्याला अनेक उद्दिष्टांचा टप्पा हा पूर्ण करावा लागतो. आणि याचं उदाहरण द्यायचं झालं तर सुजाण नागरिक घडविणं हे ध्येय असेल
तर त्याच्यासाठी उद्दिष्ट काय असणार आहे की सुजाण नागरिक बनण्यासाठी ज्या आवश्यक टप्पे आहेत ते टप्पे आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करावे लागणार आहेत, तरच तो यशस्वी सुजाण नागरिक त्या ठिकाणी आपल्याला बनविता किंवा घडविता येणार आहे. ध्येयाप्रत जाण्याच्या मार्गावरील छोटे छोटे टप्पे त्यांना आपण उद्दिष्ट असं म्हणतो. उद्दिष्टांचं प्रमुख 3 प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. ते अशा प्रकारे उद्दिष्टांचे प्रकार: सामान्य उद्दिष्ट, विशिष्ट उद्दिष्ट, मूर्त उद्दिष्ट, अमूर्त उद्दिष्ट आणि तिसरा प्रकार आहे तो दूरगामी उद्दिष्ट आणि तात्कालिक उद्दिष्ट. सर्वप्रथम आपण सामान्य उद्दिष्ट आणि विशिष्ट उद्दिष्ट जाणून घेऊया. सामान्य उद्दिष्टामध्ये वाचन क्षमता, लेखन क्षमता, आकलन क्षमता इत्यादींचं विकसन केलं जातं. तर विशिष्ट उद्दिष्टामध्ये वाचन क्षमतेमध्ये किंवा लेखन क्षमतेमधल्या ज्या बारीक गोष्टी आहेत त्याच्यावरती भर दिला जातो, म्हणूनच त्याला विशिष्ट उद्दिष्ट असं म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ की शब्दांचे अर्थ समजणे किंवा वाक्यामध्ये योग्य शब्दांचा वापर करणे, मुद्द्यावरून गोष्ट सांगणे या बाबींचा विशिष्ट उद्दिष्टामध्ये समावेश झाल्याचं आपल्याला दिसून येतं. मूर्त उद्दिष्ट आणि अमूर्त उद्दिष्ट. मूर्त उद्दिष्ट म्हणजे जे आपल्याला डोळ्यांनी दिसतं त्याला आपण मूर्त उद्दिष्ट म्हणतो. की उदाहरणार्थ विज्ञानामधला एखादा प्रयोग केला किंवा ताप मोजला तर त्या तापमापीवरती ताप किती आहे त्या तापाचं निरीक्षण करून सांगणे, म्हणजे तिथं आपल्याला ते दृश्य स्वरूपामध्ये दिसत असतं, त्याला मूर्त उद्दिष्ट असं म्हणतात. म्हणजे एखादी गोष्ट करून दाखवणे किंवा मोजून दाखवणे, एखादं गाणं गाऊन दाखवणे या गोष्टी या मूर्त उद्दिष्टामध्ये येतात. अमूर्त उद्दिष्टामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये आपण एखाद्या गोष्टीची कल्पना केलेली असते त्याचा समावेश होतो. उदाहरणार्थ भाषा विषय म्हणण्यापेक्षा एखाद्या विषयाची मुलांच्या मनामध्ये आवड निर्माण करणे, एखाद्या बाबीविषयी मुलांच्या वरती चांगले संस्कार घडविणे, देशाबद्दल अभिमान त्यांच्यामध्ये निर्माण करणे या ज्या गोष्टी आहेत या आपल्याला दिसू शकत नाहीत आणि त्यामुळं या बाबींचा समावेश हा अमूर्त उद्दिष्टामध्ये होतो. याच्यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे दूरगामी उद्दिष्ट. व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करणे, ज्ञानलालसा निर्माण करणे, एक उत्तम नागरिक तयार करणे किंवा एखादा विद्यार्थी चांगला आदर्श विद्यार्थी तयार करणे. पहिलीला आल्यानंतर आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी आपल्याला 10वी पर्यंत वाट बघावी लागते, म्हणजे हे दूरगामी उद्दिष्ट आहे. पटकन आपल्याला हे पहिलीतून तो 2रीत गेलाय आणि उत्तम विद्यार्थी तयार करणं, आदर्श विद्यार्थी तयार करणं आणि तो सांगणं हे शक्य नाहीये. तर त्याच्यासाठी आपल्याला 10-12 वर्षाचा कालखंड हा द्यावा लागतो. त्याच्यानंतर मुलांच्या मध्ये संतुलित विकास करणे किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा समतोल विकास साधणे ही सगळी दूरगामी उद्दिष्टाची उदाहरणं असल्याचं आपल्याला दिसून येतं. यानंतरची जी आहेत ही तात्कालिक उद्दिष्ट आहेत. एखादा घटक शिकवल्यानंतर जी उद्दिष्ट साध्य होऊ शकतात त्यांना तात्कालिक उद्दिष्ट असं म्हटलेलं आहे. थोडक्यात काय तर ही तात्कालिक उद्दिष्ट जी आहेत हीच आपल्या वर्गाध्यापनाची उद्दिष्ट असतात. वर्गाध्यापनामध्ये आपण एखादा विषय, त्या विषयातला एखादा घटक, त्या घटकातला एखादा उपघटक घेऊन ज्या वेळेला त्या मुलांच्या वरती त्याचं अध्यापन करतो आणि त्याची फलनिष्पत्ती आपण त्या ठिकाणी बघत असतो की या घटकामधून या उपघटकामधून हे मुलांना येतंय की नाही याची साध्यता किंवा सिद्धता ही या तात्कालिक उद्दिष्टामध्ये आपण मांडण्याचा प्रयत्न. काय उद्दिष्ट म्हणजे अपेक्षित वर्तन बदल होय, म्हणजेच विद्यार्थ्याच्या वर्तनातून जी अध्ययन निष्पत्ती आपण अपेक्षितो त्यालाच उद्दिष्ट असं म्हणतात. येथे वर्तन बदल हा शब्द त्याच्या मानसिक म्हणजे बौद्धिक, भावनिक आणि शारीरिक वर्तन बदलाशी निगडीत असल्याचं आपल्याला जाणवतं. अशा रीतीने ज्ञानात वाढ, आकलन, शारीरिक कौशल्यात सुधारणा, वृत्तीत बदल, रसग्रहण क्षमता
वाढणे इत्यादी सर्व बाबी या वर्तन बदलामध्ये अपेक्षित आहेत। आणि हा दिसून येणारा वर्तन बदल म्हणजेच काय आहे? अध्ययन निष्पत्ती किंवा त्यालाच आपण फलनिष्पत्ती असं सुद्धा म्हणतो। आता यानंतर ही जी उद्दिष्ट आहेत या उद्दिष्टांचे चांगले निकष आपल्याला कसे सांगता येतील? तर चांगलं उद्दिष्ट कशाला म्हणायचं? तर उद्दिष्ट हे विशिष्ट असावे, ते निसंदिग्ध असावे, उपयुक्त असावे, शिक्षणाच्या ध्येयानुसार उद्दिष्ट असावे, साध्य होणारे असावे, विद्यार्थ्यांच्या वर्तनात कोणता बदल अपेक्षित आहे, वर्तन बदल अपेक्षित आहे ते स्पष्ट करणारे असावे। तर ही चांगल्या उद्दिष्टाचे निकष आहे। यानंतर अध्यापनात उद्दिष्टांचं महत्व काय आहे? उद्दिष्टे निश्चित माहीत झाल्यावर विद्यार्थ्यांचा विकास कोणत्या दिशेने करावयाचा याची स्पष्ट कल्पना आपल्याला येते। एखादी कृती का करायची याची निश्चित कल्पना येते। एखादा घटक का शिकायचा, बदल घडवून आणण्यासाठी कोणते अनुभव द्यायचे, कोणती साधने वापरायची याची निश्चित दिशा मिळते। अध्ययन अनुभूती दिल्यावर योग्य साधनांच्या वापराने ठरविलेली उद्दिष्टे कितपत साध्य झाली आहेत हे यथार्थपणे तपासता येते व पुन्हा प्रत्याभरणाने अध्यापनात सुधारणा घडवून आणता येते। थोडक्यात ही उद्दिष्ट जितकी स्पष्ट तितकं अध्ययन, अध्यापन व मूल्यमापन मूर्त स्वरूपात निश्चित व परिणामकारक होण्यास आपल्याला मदत होते। उद्दिष्ट ही अध्यापनाची मार्गदर्शक तत्वे आहेत। म्हणूनच शिक्षकाने त्याच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेपूर्वी त्याच्या अध्यापनाची उद्दिष्ट निश्चित करणे हे आवश्यक आहे। उद्दिष्ट निश्चित केल्याने वेळ ही आपल्याला वाचवता येतो। उद्दिष्ट निश्चित करताना आपल्याला पुढील बाबींचा विचार करावा लागतो। नंबर 1, विद्यार्थ्यांबद्दल माहिती हा पाया मानल्यास विद्यार्थी विकासाची पातळी कोणती, त्याच्या अभिरुची कोणत्या आहेत, त्याच्या गरजा कोणत्या आहेत, भविष्यात त्याचा कोणता विकास होणं आवश्यक आहे याचा विचार हा उद्दिष्ट निश्चित करताना आपल्याला करावा लागतो। नंबर 2, समाजाच्या गरजा विचारात घ्याव्या लागतात। समाजात होणारे सामाजिक, राजकीय, आर्थिक बदल कोणते आहेत, या बदलामुळे समाजाच्या कोणत्या मागण्या आहेत, त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यात कोणत्या प्रकारचा विकास आवश्यक आहे, समाजसेवेच्या संधी कोणत्या आहेत इत्यादी बाबींचा विचार यात आपल्याला करावा लागतो। आता जर आपण विचार केला सद्यस्थितीचा, समाजाचा, तर आपल्याला असं दिसून येतं की गेल्या वर्षी याच दिवसांमध्ये आपल्या भारतात कोरोनाने थैमान घातलेलं होतं आणि सर्वच म्हणजे राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रचंड उथलपुथल आपल्याला दिसून आली। शाळा बंद कराव्या लागल्या। पूर्वी म्हटलं जात होतं की परीक्षा होणार नाहीत, ते विधान या वर्षामध्ये सत्यात उतरल्याचं दिसून आलं। जो विद्यार्थी हुशार कधीही प्रमोट नाही केला जाणार त्यालाही त्या काळामध्ये प्रमोट करून पुढच्या वर्षामध्ये परीक्षा न देता सम्मिलित करण्यात आलं। म्हणजे असे अनेक बदल झाले। इथं मला हा मुद्दा आवर्जून सांगावासा वाटतो तो यासाठी की शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा प्रचंड बदल झाले। म्हणजे विद्यार्थी वर्गामध्ये येत होते, त्यांचं प्रात्यक्षिक, त्यांच्या परीक्षा हे इथं वर्गखोलीमध्ये बसून देत होते, पण या सर्व गोष्टीला फाटा मिळाला आणि त्या ठिकाणी एक आमूलाग्र बदलाला शिक्षण प्रक्रियेला सामोरं जावं लागलं आणि ऑफलाईनच्या जागी ऑनलाईन हा शब्द आला आणि संपूर्ण शिक्षण प्रक्रिया ही ऑनलाईन झाली। परंतु शैक्षणिक प्रक्रियेतील प्रत्येक घटकाने हा बदल सुद्धा पटकन स्वीकारला आणि शिक्षण प्रक्रियेमध्ये ही ऑनलाईन प्रक्रिया आपण रुजवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे। म्हणजे उद्दिष्ट निश्चित करताना या सामाजिक स्थितीचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो। त्यानंतर विषयाचे स्वरूप कसे आहे याचाही विचार आपल्याला करावा लागतो। विविध विषयांची उद्दिष्ट ही भिन्न आहेत। ती उद्दिष्ट त्यांच्या विषयाच्या स्वरूपावर अवलंबून आहेत। अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कोणत्या व अध्यापनाच्या पद्धती कोणत्या यावर
यावरून ही उद्दिष्ट आपल्याला निश्चित करावी लागतात. कारण भाषा विषय जो आहे या भाषा विषयाच्या उद्दिष्टांमध्ये भिन्नता दिसते. सामाजिक शास्त्र जे आहे म्हणजे त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल आणि अर्थशास्त्राचा विषय समाविष्ट होतो. या विषयांची उद्दिष्ट भिन्न आहेत. आणि गणित आणि विज्ञान हे प्युअर सायन्स मध्ये जातात. त्यामुळे या विषयाची उद्दिष्ट ही भिन्न असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे प्रत्येक विषयाच्या स्वरूपानुसार आपल्याला त्या विषयाची उद्दिष्ट ही निश्चित करावी लागतात. त्यानंतर अध्ययन कसे घडते यावरही उद्दिष्ट अवलंबून असतात. अध्ययन प्रक्रियेद्वारे कोणती उद्दिष्ट साध्य होतील, एखादे उद्दिष्ट कोणत्या स्वरूपावर अवलंबून आहे, कोणती साधने, कोणती सोयी, कोणत्या अध्यापन पद्धती या विषयासाठी अनुकूल आहेत, अनुरूप आहेत, योग्य आहेत याचाही या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागतो. आणि साधनं, विषय, अध्यापन पद्धती यावरही उद्दिष्टांची निश्चितता अवलंबून असते. म्हणजे या ठिकाणी आपण कोणता मुद्दा बघितला तर विषयाची किंवा उद्दिष्ट ही कशी निश्चित केली जातात, तर ती निश्चित करण्यासाठीचे 4 मुद्दे मी या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करून सांग. बेंजामिन ब्लूम यांचं उद्दिष्टांचं श्रेणीबद्ध वर्गीकरण. त्यांनी 3 प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. बोधात्मक क्षेत्र, भावात्मक क्षेत्र आणि क्रियात्मक क्षेत्र. बोधात्मक क्षेत्रामध्ये ज्ञान, आकलन, उपयोजन, मूल्यमापन, संश्लेषण आणि विश्लेषण या उद्दिष्टांचा समावेश होतो. बोधात्मक क्षेत्रामध्ये ज्ञान, आकलन, उपयोजन, मूल्यमापन, संश्लेषण आणि विश्लेषण या वर्गाध्यापनाच्या उद्दिष्टांचा समावेश होतो. भावात्मक क्षेत्रामध्ये अभिरुची आणि अभिवृत्ती ही उद्दिष्ट समाविष्ट झालेली आहेत. आणि क्रियात्मक क्षेत्रामध्ये कौशल्य या उद्दिष्टाचा समावेश झालेला आहे. आणि ही 3 क्षेत्रांशी निगडीत अशी उद्दिष्ट ही वर्गाध्यापनाची उद्दिष्ट आहेत. या उद्दिष्टांविषयी आपण सविस्तर या ठिकाणी माहिती. डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांचं हे जे उद्दिष्टांचं श्रेणीबद्ध वर्गीकरण आहे म्हणजे बोधात्मक क्षेत्र, भावात्मक क्षेत्र आणि क्रियात्मक क्षेत्र, त्याच्यामध्ये बोधात्मक क्षेत्र जे आहे ज्ञान, आकलन, उपयोजन, मूल्यमापन, संश्लेषण आणि विश्लेषण याच्यामध्ये अँडरसन यांनी थोडीशी सुधारणा केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की ज्ञान ही पायरी आहे, आकलन पायरीमध्ये तो समजून घेतो, उपयोजनामध्ये एखाद्या गोष्टीचा वापर व्यवहारामध्ये कसा करायचा, मग तो ज्ञानाचा असेल, अगर वस्तूचा असेल तर तो वापर कसा करायचा, त्याचा उपयोग कसा करायचा हे सांगतो. त्याच्यानंतरची पायरी आहे ती विश्लेषण करणे पायरी आहे. ह्याच्यामध्ये मिळालेल्या माहितीचं तो छोट्या छोट्या उपमुद्द्यांमध्ये आकलनाच्या व नातेसंबंधाच्या दृष्टीने रूपांतरण करतो, तुलना करतो, संयोजन करतो, पुनर्रचना व त्याचं शोधन करतो. हे या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि विश्लेषणानंतर उपयोजनानंतर विश्लेषण आहे आणि त्यानंतर मग मूल्यमापनाची पायरी येते. अँडरसन यांनी ब्लूम यांची जी उद्दिष्टांची श्रेणीबद्ध रचना आहे ती पुनर्रचित केलेली आहे. त्याच्यामध्ये हा एक बदल झालेला आहे. आणि मूल्यमापनामध्ये विद्यार्थी काय करावी अशी अपेक्षा आहे तर निर्णयाची पडताळणी केलेली कृती, तपासणी, परिकल्पना मांडणे, त्याची चिकित्सा करणे, प्रयोग करून पाहणे व त्या संदर्भात अंदाज ठरविणे अपेक्षित आहे. आणि यानंतर अँडरसन यांच्या सुधारित वर्गीकरणामध्ये शेवटचा मुद्दा येतो बोधात्मक क्षेत्रामध्ये, तो म्हणजे निर्मिती करणे. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्याला निर्मितीक्षम बनविण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी काहीतरी स्वतः निर्माण करावं, नवीन ज्ञानाची निर्मिती करावी किंवा वस्तूची निर्मिती करावी ही त्या ठिकाणी अपेक्षा आहे. आणि त्यामुळं या निर्मिती करणे उद्दिष्टामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो. नवीन कल्पना करणे, नवीन उत्पादन तयार करणे, वेगळ्या दिशेने विचार करणे, एखाद्या गोष्टीची रचना करणे, कल्पनांची मांडणी करणे, नियोजन करणे किंवा नवीन शोध घेणे या गोष्टी अपेक्षित आहेत. आणि या अँडरसन यांच्या ब्लूमची जी त्यांनी उद्दिष्टांची श्रेणीबद्ध रचना पुनर्रचित केलेली आहे हा फक्त भाग विज्ञानाशी निगडीत आहे.
कारण या उद्दिष्टांचा विचार फक्त आपल्याला विज्ञान विषयामध्ये करावा लागतो. पण तरी सुद्धा ही ब्लूमची श्रेणीबद्ध रचना अँडरसन यांनी जी पुनर्रचित केलेली आहे ती आपणा सर्वांना माहिती असावी म्हणून या ठिकाणी मी त्याचा सविस्तर उल्लेख आपणास केलेला आहे. विचार केला तर साधारण भाषा विषयाचा विचार करत असताना त्याच्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी या विषयांचा समावेश होतो आणि या विषयाला तात्कालिक उद्दिष्ट म्हणजेच वर्गाध्यापनाच्या उद्दिष्टांमध्ये पुढील उद्दिष्टांचा समावेश होतो. ज्ञानात्मक बोधात्मक क्षेत्रातील ज्ञान आकलन आणि ही 2 उद्दिष्ट येतात. त्याच्यानंतर भावात्मक क्षेत्रातलं अभिरुची आणि अभिवृत्ती या उद्दिष्टांचा समावेश होतो. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही भाषा विषयाशी निगडीत एखाद्या घटकाची उद्दिष्ट स्पष्टीकरण लिहिणार आहे त्यावेळेला तुम्हाला ज्ञान आकलन, त्याच्यानंतर प्रकटीकरण हे एक उद्दिष्ट येतं आणि अभिरुची आणि अभिवृत्ती ज्ञानात्मक आणि भावात्मक क्षेत्राशी निगडीत असलेलीच उद्दिष्ट ही तुमच्या वर्गाध्यापनाच्या उद्दिष्टांच्या मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर सामाजिक शास्त्राचा जर आपण विचार केला तर सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास, भूगोल आणि अर्थशास्त्र या विषयांचा समावेश होतो आणि या विषयांसाठी सुद्धा बोधात्मक क्षेत्रातली ज्ञान आकलन, उपयोजन ही 3 उद्दिष्ट येतात आणि भावात्मक क्षेत्रातली अभिरुची आणि अभिवृत्ती आणि क्रियात्मक क्षेत्रातलं कौशल्य या उद्दिष्टांचा समावेश होतो. म्हणजे एकूण 5 उद्दिष्ट ही तुमची वर्गाध्यापनाची सामाजिक शास्त्रासाठी निगडीत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि विज्ञान आणि गणिताचा जर आपण विचार केला तर विज्ञानासाठी बोधात्मक क्षेत्रातलं ज्ञान आकलन, उपयोजन ही 3 उद्दिष्ट आली. भावात्मक क्षेत्रातलं अभिरुची आलं कारण तो विषय शिकवल्यानंतर त्या मुलांच्या मनामध्ये त्या घटकाविषयी, त्या विषयाविषयी आपण आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून भावात्मक क्षेत्रातलं अभिरुची येते. आणखी क्रियात्मक क्षेत्रातलं कौशल्य हे उद्दिष्ट गणित आणि विज्ञानासाठी सुद्धा येतं. आता विज्ञानासाठी कौशल्यामध्ये हे एकूण 4 प्रकार आहेत. एक म्हणजे प्रयोगाच्या मांडणीचं कौशल्य, रेखाटन कौशल्य, रचना कौशल्य आणि प्रायोगिक कौशल्य ही कौशल्य आपल्याला त्याच्यामध्ये समाविष्ट असल्याचं दिसून येतं. अगदी सूक्ष्म रीतीनं लिहायचं झालं जर समजा तुम्ही प्रयोग करून दाखवणार असला तर प्रायोगिक कौशल्याचा उल्लेख करू शकता. मुलांना जर तुम्ही निरीक्षण करायला लावणार असाल तर निरीक्षण कौशल्याचा त्याच्या ठिकाणी तुम्ही स्पेसिफिक उल्लेख करू शकता. मुलांना जर आकृती काढायला सांगणार असाल तर रेखाटन कौशल्याचा विचार करू शकता. अशा पद्धतीनं कौशल्यामध्ये रेखाटन कौशल्य, रचना कौशल्य, प्रायोगिक कौशल्य आणि निरीक्षण कौशल्य या 4 कौशल्यांचा समावेश असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता या ठिकाणी मी तुम्हाला विषय निहाय कोणकोणती उद्दिष्ट येतात हे सांगितलेलं आहे. आता यानंतरचा जो भाग बघणार आहे तो म्हणजे स्पष्टीकरण म्हणजे काय. या उद्दिष्टांची स्पष्टीकरण आपल्याला लिहावी लागतात. मग आता स्पष्टीकरण म्हणजे काय तर शिक्षकाने केलेली मौखिक कृती याला आपण स्पष्टीकरण असं म्हणतो. ही एक व्याख्या झाली. त्याच्यानंतर वर्तनाच्या स्वरूपात उद्दिष्टांची जी सूक्ष्म मांडणी केलेली असते त्याला सुद्धा स्पष्टीकरण असं म्हटलेलं आहे. एकूण 2 व्याख्या मी तुम्हाला स्पष्टीकरणाच्या सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे शिक्षकानं केलेली मौखिक कृती आणि दुसरी म्हणजे वर्तनाच्या स्वरूपात उद्दिष्टांची जी सूक्ष्म मांडणी केली जाते त्याला स्पष्टीकरण असं म्हटलेलं आहे. तर एका उद्दिष्टाची जेवढी जास्त स्पष्टीकरण म्हणजे तुम्ही अधिक स्पष्टीकरण लिहाल तेवढा तुमचा पाठ हा चांगला होण्यास मदत होते. म्हणून समजा आपल्याला आता मूळ आणि मुळांचे प्रकार याचे ज्ञान होण्यास मदत करणे असं जर सांगायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही स्पष्टीकरण काय लिहू शकता की मुळाची व्याख्या सांगतो, मुळांचे प्रकार सांगतो. म्हणजे 1.1 आणि 1.2. 1.1 काय येईल मुळांची व्याख्या सांगतो म्हणजे मूळ म्हणजे काय हे सांगतो विद्यार्थी. आणि त्याच्यानंतर मुळांचे जे प्रकार आहेत मग सोटमुळाची व्याख्या सांगतो, अन्नसंचय करणाऱ्या मुळाची व्याख्या सांगतो, त्याच्यानंतर आधार देणाऱ्या मुळांची व्याख्या सांगतो. हे सगळं काय येणार आहे तुमची स्पष्टीकरणामध्ये येणार आहे. म्हणजे जेवढी स्पष्टीकरण तुम्ही एका उद्दिष्टाची जास्तीत जास्त सांगाल तेवढा तुमचा पाठ हा चांगला होण्यास मदत होतो. आकलनाच्या उद्दिष्टामध्ये सुद्धा तेच अपेक्षित आहे. तुम्ही साम्य सांगा, भेद सांगा, कारण सांगा. या सगळ्या गोष्टींचा आकलनामध्ये एखादा प्रसंग का घडला त्याची कारणं सांगा त्या ठिकाणी. या सर्व बाबींचा आकलनामध्ये समावेश होत असतो.
उपयोजन म्हणजे काय, तर जो घटक आपण शिकलेला आहोत त्याचा तुम्ही उपयोग तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये कसा करून घेणार आहात याची स्पष्टीकरण त्या ठिकाणी तुम्ही सांगायची आहेत. मग गणित असतील तर त्या गणिताची तुम्ही त्या ठिकाणी उदाहरणं देता, सूत्ररूपांच्या स्वरूपामध्ये त्याची मांडणी करता. विज्ञानामध्ये काही उदाहरणं असतील, आता सोटमूळ म्हटल्यानंतर त्याची उदाहरणं तुम्ही सांगाल की जी द्विदल धान्य आहेत त्या द्विदल धान्यांमध्ये आपल्याला सोटमूळ हा प्रकार बघायला मिळतो. मग त्याच्यामध्ये चिंच सांगाल तुम्ही, वड सांगाल, त्याच्यानंतर भुईमुग सांगाल. ही सगळी उदाहरणं ही सोटमुळामध्ये येतात. म्हणजे जेवढी उदाहरणं तुम्ही जास्त सांगाल, स्पष्टीकरण तुम्ही जेवढं जास्त द्याल तेवढा तुमचा पाठ चांगला होतो. थोडक्यात काय आहे, ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य, अभिरुची, अभिवृत्तीमध्ये प्रत्येकाची तुम्ही जास्तीत जास्त स्पष्टीकरण देणं अपेक्षित आहे. म्हणजे एका उद्दिष्टाला तुम्ही किमान 2 जास्तीत जास्त 4 स्पष्टीकरणं पाठामध्ये लिहिणं. आपले मित्र हो, या ठिकाणी आपण सर्वसामान्य उद्दिष्ट म्हणजे काय त्याच्या व्याख्या बघितलेल्या आहेत. उद्दिष्टांचे प्रकार, सामान्य उद्दिष्ट, विशिष्ट उद्दिष्ट, मूर्त उद्दिष्ट, अमूर्त उद्दिष्ट, त्याच्यानंतर त्यामध्ये उद्दिष्टांची आवश्यकता काय आहे म्हणजे महत्व बघितलेलं आहे. बेंजामिन ब्लूम यांचं उद्दिष्ट कशी लिहावीत, चांगल्या उद्दिष्टांचे निकष हाही मुद्दा आपण अभ्यासलेला आहे. बेंजामिन ब्लूम यांचं उद्दिष्टांचं श्रेणीबद्ध वर्गीकरण 3 प्रकारामध्ये सांगितलेलं आहे. ज्ञानात्मक म्हणजेच त्याला बोधात्मक क्षेत्र असं म्हणतात, भावात्मक क्षेत्र आणि क्रियात्मक क्षेत्र. त्याच्यामध्ये कोणकोणत्या उद्दिष्टांचा समावेश होतो तेही मी सांगितलेलं आहे. वर्गाध्यापनाची उद्दिष्ट ही कशी लिहायची, त्याची स्पष्टीकरणं कशी लिहायची, ही स्पष्टीकरणं किती असली पाहिजेत, स्पष्टीकरण म्हणजे काय, या सर्व मुद्द्यांचा या ठिकाणी सविस्तरपणे आपण विचार केलेला आहे. आणि मला वाटतं या ठिकाणी उद्दिष्ट आणि त्याची स्पष्टीकरणे हा मुद्दा संपलेला आहे. आपण या ठिकाणी थांबूया.